नमस्कार, मी उदय गोडबोले आणि ह्या आहेत माधवी नाटेकर. नमस्कार. नमस्कार. 25 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या बीजांकुर आणि चाश या माधवीताईंच्या या दोन काव्यसंग्रहातल्या काही निवडक कविता पहिल्या भागात आम्ही दोघांनी आपल्यासमोर सादर केल्या होत्या. त्याच अमृतधारा या कार्यक्रमातल्या दुसऱ्या भागात आम्ही आपल्या भेटीला आलेलो आहोत. मंडळी, आम्ही सांगलीकर आणि आमच्या गावचं दैवत म्हणजे श्री गजानन. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेने. गजाननाला फूल वाहुनी वंदन मी केले. गजाननाला फूल वाहुनी वंदन मी केले. मनोमनी मी तुझ्या स्मृतीचे चिंतनही केले. लाल फूल हे जास्वंदीचे चरणी अर्पियले. हृदय पुष्प हे माझ्या मनीचे तुला समर्पियले. देवा वंदन मी केले. देवा वंदन मी केले. देवाधिक तू पार्वतीपुत्रा. देवाधिक तू पार्वतीपुत्रा. निर्मिती केली अनेक रत्ना. काव्यरूप जे घेऊन आले मज हाती ते तू सोपविले. सरस्वतीने तिज सजविले. प्रेम भरे मी तुलाच दिधले. देवा वंदन मी केले. देवा वंदन मी केले. दुर्वांकुराच्या जुड्या बांधल्या. दुर्वांकुराच्या जुड्या बांधल्या. मालेमध्ये त्या गुंफियल्या. त्याच तुला वाहते. देवा वंदन मी करते. देवा वंदन मी करते. गजाननाला वंदन केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमात काही गमतीच्या आणि काही वास्तवाचं चित्रण करणाऱ्या कविता आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. चला तर मग पहिली कविता ऐकूया. बारसे माधवीताई सादर करतायत. बारसे. खोट्या माणसांच्या ह्या जगात, खोट्या माणसांच्या ह्या जगात कधी कधी चमत्कार घडतात. खोट्या माणसांच्या ह्या जगात कधी कधी चमत्कार घडतात. आई वडील हौसेने बारसे करतात. आई वडील हौसेने बारसे करतात. जेवणावळी घालतात, थाटमाट करतात, हौसमौज भागवतात. विचार करून दमतात. विचार करून दमतात. मग बाळाचे बारसे करतात. शोध शोध शोधतात. शोध शोध शोधतात. कानेकोपरे धुंडाळतात. समाधानाने आनंदाने एक नाव ठरवतात. समाधानाने आनंदाने एक नाव ठरवतात. नावासह गोष्टी येतात. नावासह गोष्टी येतात. गुण अवगुण आकांक्षा. गुण अवगुण आकांक्षा. आनंद हर्ष समाधान तृप्ती समाप्ती इतिश्री. लोक टीका करतात. लोक टीका करतात. मग डोळे उघडतात. शब्द वाऱ्यावर विरतात. माणसांच्या ह्या छोट्या खोट्या जगात मोठमोठे चमत्कार घडतात. माणसांच्या ह्या छोट्या खोट्या जगात मोठमोठे चमत्कार घडतात. सुवर्णाचे पितळ उघडते. क्षमेचे अंग तीव्र तापते. सुमतीची नीती बिघडते. अमृताची दारू बनते. अमृताची दारू बनते. आहे की नाही चमत्कार? आहे की नाही चमत्कार? खोट्या माणसांच्या जगात नावांचा त्यांच्या अर्थांचा खरा पूर्ण अंधकार. खरा पूर्ण अंधकार. अगदी खरं आहे. आपण साध्या सोप्या सरळ शब्दातली पण जीवनावरती भाष्य करणारी ही दुसरी कविता ऐकूया, जिचं नाव आहे अमर. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रेमाची महती सांगणारी कविता ऐकवली होती. तर आता तशीच एक कविता ऐकूया, अमर. माणूस जन्मून मरतं, घर त्याचं तसंच राहतं. माणूस जन्मून मरतं, घर त्याचं तसंच राहतं. घरात वंशावळ करतं, वास्तू जातात, घर पडतं. वर्षानंतर वर्ष येतं, गाव तसंच राहतं. गाव तसंच राहतं. पिढ्यानपिढ्या बघतं, ते पण नष्ट होतं. गाव भूकंपात ढासळतं. आगीत भस्मसात होतं. नदीच्या पुरात बुडतं. कधी पृथ्वीच्या पोटात जातं. गावं शहरं संपतात. गावं शहरं संपतात. नामशेष होतात. फक्त एक गोष्ट राहते, प्रेम म्हणून ती असते. त्याला सर्व विसरतात. त्याला सर्व विसरतात. निर्जीव गोष्टींना जपतात. कोण जपणार माणसाला? कोण जपणार माणसाला? त्याच्यातील माणुसकीला, माणसातील प्रेमाला, माणसातील प्रेमाला.
तर आता या प्रेम कवितेनंतर मंडळी आपण डोंबाऱ्याचा खेळ बघितलेला आहे. एक चिमुकली मुलगी तोल सांभाळत दोरीवरून ह्या टोकावरून पलीकडं त्या टोकापर्यंत चालत जाते. तसंच जन्म ते मृत्यू या दोन टोकामध्ये कसरत करत जगणं याचं एका स्त्रीचं चित्रण माधवी नाटेकर यांनी केलं आहे. त्यांच्याच आवाजात त्यांचीच ही कविता ऐकूया, सतीचे वाण. सतीचं वाण घेतलंय मी जळत्या आगीवर चालण्याचं. सतीचं वाण घेतलंय मी जळत्या आगीवर चालण्याचं, अग्नीला चांदणं मानण्याचं वाण घेतलंय मी सतीचं. पदरात निखारा बांधलाय मी तो विझू न देण्याचं. पदरात निखारा बांधलाय मी तो विझू न देण्याचं, तसाच शिलगावून ठेवण्याचं वाण घेतलंय चालण्याचं, अग्नीला चांदणं मानण्याचं. भय भरलंय क्षणाक्षणाचं, वारा लागून पदर पेटण्याचं. पदर वाचवायचा निखारा पेटताच ठेवायचा, विझू न द्यायचा, जीवाशी सांभाळायचा, प्रेमानं जवळायचा, असं वाण घेतलंय मी सतीचं. व्रत केलंय एकच मी तारेवर चालण्याचं, न पडता माझा मी तोल सांभाळण्याचा. हातात ना काठी पायांनाही मिठी मायामोहाची, कसरत करायची तारेवर चालायचं. फडफड वारा वाचतो कुठेही अचानक घुसतो, ज्वाळा अग्नीची भडकावतो, तारेला भरभर फिरवतो. पृथ्वी गरगर फिरते, पायाखालून सरकते, तरीही कसरत करायची, तारेवर चालायचे. मागे पुढे इकडे तिकडे कुठेच नाही पाहायचं. मागे पुढे इकडे तिकडे कुठेच नाही पाहायचं. लक्ष केंद्रित करायचं, वाण पेलत राहायचं, असं कडक वाण घेतलंय मी सतीचं. मंडळी, आता आमच्या सांगलीला जसं गणपतीचं अधिष्ठान आहे, तसंच सांगलीचं नाव आहे नाट्यपंढरी. कारण पटवर्धन राजेसाहेबांनी काही खेळ पाहिले कर्नाटकात, आणि आपल्या या सांगली गावामध्ये तसंच काहीतरी व्हावं या इच्छेनं त्यांच्याकडं कामास असणाऱ्या श्री भाव्यांकडं ही इच्छा प्रदर्शित केली, आणि भारतातलं पहिलं नाटक लिहून सादर केलं विष्णुदास भाव्यांनी, ते आमच्या सांगलीतच. म्हणूनच त्यांच्या नावाचं नाट्यगृह इथं आहे. 1973-74 मध्ये सरिता नावाचं नाटक माधवीताईंनी लिहिलं, आणि या नाटकाचा पहिला प्रयोग 1975 साली भावे नाट्यगृहातच झाला. माझे सहकारी उदय गोडबोले, गोड तर बोलतातच, प्राची नावाच्या त्यांच्या स्टुडिओत कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग होते, आणि त्यावर आवश्यक संस्कार होऊन ते कार्यक्रम तुम्हाला ते देतात. 1992 साली सांगलीत अखिल भारतीय संस्कार भारतीचे संमेलन झाले. तेव्हा सरिता नाटकाचा प्रयोग दुसऱ्यांदा झाला, आणि त्या नाटकाच्या हिरोचं काम, मुख्य भूमिका उदय गोडबोले यांनी केलेली होती. माधवीताई यांनी लिहिलेल्या सरिता या नाटकाच्या या प्रयोगामध्ये मी मुख्य भूमिका केली होती, आणि त्यावेळेला ते नाटक अतिशय लोकांना आवडलं होतं, आणि त्याची एक भेट म्हणून त्या नाटकाचा फोटोसुद्धा त्यांनी मला प्रेझेंट दिलेला होता. ते दिग्दर्शन, नाट्यलेखन, परीक्षण सर्वच करतात, आणि दरवर्षी अनेक बक्षिसांमध्ये सुवर्ण पदकं पण मिळवतात. तर माझ्याबद्दल ही माहिती तुम्ही सगळी ऐकलीत, परंतु यानंतर आपण जी कविता ऐकणार आहोत ती कविता आहे बंदीवान, आणि या कवितेला प्रस्तावनेची गरजच नाही आहे. का, ते तुम्हाला कविता ऐकल्यानंतर कळेल. म्हणतात भारत स्वतंत्र झाला, मला दिसला नाही कुठे झाला. गुलामांचे राज्य, परतंत्र बंदीवान, एक तरी स्वतंत्र पुरुष भेटेल कुठे. जवळ लांब चौफेर नजर टाका, जखडलेल्या गुलामांचे राज्य पहा. सूर्यात शोधा, चंद्रात बघा, दीप लावा, टॉर्च पाडा, समया उजळा, सर्वत्र शोधा. एकही स्वतंत्र पुरुष सापडणार नाही. व्यर्थ मी जगले, शहाणपणाचा पाठ पडले. वेगवेगळ्या राजाच्या राज्यांचे बंदीवान हे गुलाम.
साखळदंडाने जखडलेले, करकचून बांधलेले, कोणी कामाचे गुलाम, कोणी शिस्तीचे गुलाम, कोणी सभ्यतेचे, तर कोणी स्वच्छतेचे गुलाम. घड्याळाचे कोणी गुलाम, वेळेवर पोचणारे, कोणी बेशिस्त, अवेळी, केवळ अवेळी पोचणारे. स्वातंत्र्याचे गुलाम, कर्तव्याचे गुलाम, जे ते मनाच्या कैदेत बंद, जे ते मनाच्या कैदेत बंद, जसे राघू मैना पिंजऱ्यात बंद. पंख कापलेले, पंख कापलेले, आकाशात उडू न शकणारे, स्वतंत्रतेचा कधीच उपयोग घेऊ न शकणारे. काय करायचे, काय करायचे, कुठे पाहायचे? एक अथांग संपूर्ण व्यक्तिमत्व, जोखड न घेतलेले, गुलाम न झालेले, प्रेम घेणारे, प्रेम देणारे, फुलपाखरागत आकाशात गिरक्या घेत मुक्त बागडणारे, फुलपाखरागत आकाशात गिरक्या घेत मुक्त बागडणारे, नाचणारे, हसणारे, हळवे, प्रेमळ. एक एक फक्त एक व्यक्तिमत्व, सर्व साखळ्या तोडणारे, बंदिवासातून मुक्त होणारे, मुक्त, स्वतंत्र, सुंदर, संपूर्ण, मुक्त, स्वतंत्र, सुंदर, संपूर्ण, तेजस्वी, पूर्णत्व असणारे पुरुषत्व ह्या गुलामांच्या राज्यात जन्मले होते का? जन्मले होते का? जन्मेल का? आज ते पृथ्वीवर असेल का? असले तर मला भेटू दे. तळपणारे तेजस्वी, तळपणारे तेजस्वी, आकाशात भरारी घेणारे, संपूर्ण पुरुषत्वाने स्त्रीला दिपवणारे, संपूर्ण पुरुषत्वाने स्त्रीला दिपवणारे, अर्ध नटनारीश्वर कल्पना पूर्ण करणारे. वा वा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक घटना घडते की ती आपण आपल्या मनाच्या कप्प्यात ठेवतो. तरी काहीतरी कारणानं त्या प्रसंगाची आठवण तीव्रतेने येते. स्वप्नाळ, प्रेमाची हळवी करणारी, हृदयाशी जपून ठेवलेली ती आठवण प्रत्यक्ष प्रसंग घडल्याप्रमाणे स्वच्छ पुनःप्रत्ययाचा आनंद देते. खोल समुद्र तळात बंद असलेला शिंपल्यातला मोती शिंपल्याबाहेर येतो, तशी ती आठवण असते. अगदी सोप्या शब्दात सांगतो. सर्व परिचित गाणं आठवा. जिंदगी भर न भूलेगी वो बरसात की रात. हे गाणं पूर्ण ऐका. तो प्रसंग डोळ्यासमोर पूर्ण उभा राहतो. तशीच ही कविता आहे. बंदिस्त आठवणींची, शिंपल्यातला मोती. घ्या. सागराच्या तळी पाणीदार मोती, सागराच्या तळी पाणीदार मोती, शिंपल्यात बंद चमकदार छान, शोभिवंत खूप पाणीदार छान, हृदयात बंद तसंच माझं प्रेम. सागराच्या तळी पाणीदार मोती, शिंपल्यात बंद चमकदार छान, शोभिवंत खूप पाणीदार छान, हृदयात बंद तसंच माझं प्रेम. हळूवार, हळूवार, दाट, छान फार, निर्मळ, पाणीदार, लकाकणार फार. केव्हा तरी, कधीतरी, केव्हा तरी, नकळत माझ्या घरी काळ्या भोर डोळ्यात चमकणार डौलात. निरखणारे बघणार, निरखणारे बघणार, समजू नाही शकणार, चमक कुठून आली, चमक कुठून आली, अलगद का गेली, आठवण तरळली, आठवण तरळली, सागराच्या तळी शिंपल्यात गेली, बंदिस्त झाली. कधीतरी गळ्यातून, कधीतरी गळ्यातून गोड लकेर आली, ऐकणारे थबकले, ऐकणारे थबकले, ऐकतच राहिले. कुठून शीळ आली, कुठून शीळ आली, मोहवून गेली, सूर देऊन गेली, लकेर उमटवून गेली. नकळत मनात आठवण येऊन गेली, नकळत मनात आठवण येऊन गेली, तीच माझं गाणं बनवून गुणगुणत गेली. कुठून तरी वारा आला, कुठून तरी वारा आला, सुगंध दरवळून गेला, आठवणींचा सुगंध पसरवून गेला. कोणत्या दिशेने, कोणत्या दिशेने हा वारा आला, माझ्याच सख्याची आठवण मलाच का देऊन गेला, माझ्याच सख्याची आठवण मलाच का देऊन गेला. लाल चुटूक ओठावर, लाल चुटूक ओठावर जीभ माझी फिरली, सख्याची माझ्या आठव येऊन गेली. हृदयाला कोरड, हृदयाला कोरड आजच का पडली, उचकीवर उचकी सख्याला आले. आठवणींचा हुंका घशात कोंडला, आठवणींचा हुंका घशात कोंडला, सागर तळचा मोती पाण्यावर तरळला.
कवयित्रीच्या बहुतेक कवितांमध्ये त्यांनी माहेरी जाण्याची तयारी केलेली दिसते. मनमोहन, कळस, भैरवी इतकंच काय तर कर्जमध्येही कृष्ण राधेच्या एकरूपतेचा उल्लेख जाणवतो. जीवा शिवाचे मिलन, आतुरला कणकण, ही निवृत्तीची भाषा, तरुणपणी सुचणं, हे विचारातलं वेगळेपण आणि परिपक्वता आश्चर्यकारक आहे. तशाच विचारांची पुढची कविता ऐकूया, सख्या रे. रासक्रीडेचा खेळ खेळणं जाऊ जमुना तीरी. रासक्रीडेचा खेळ खेळणं जाऊ जमुना तीरी, सख्या मी आले तुझ्या घरी. फांदी मागून चंद्र डोकवी, फांदी मागून चंद्र डोकवी, ये ना माझ्या घरी, सख्या रे जाऊ जमुना तीरी. चंद्रबिंब बघ हसून डोकवी, चंद्रबिंब बघ हसून डोकवी, हलते लाटावरी, सख्या रे आले तुझ्या घरी. हिंदोळ्यावर मला बसवणे, हिंदोळ्यावर मला बसवणे, झुलवी तुझ्या करी, सख्या रे आले तुझ्या घरी. प्रीतीची ही हाक आर्तरे, प्रीतीची ही हाक आर्तरे, ध्यास तुझा हा गळफास लावी रे, नैन तुझ्या तू कोंडू नको रे, जाऊ जमुना तीरी, सख्या आले तुझ्या घरी. जीवाशिवाची भेट होऊ दे, जीवाशिवाची भेट होऊ दे, उन्मुक्त प्रीतीचे रूप पाहू दे, पुनवेची ही रात रंगू दे, पुनवेची ही रात रंगू दे, यमुना जळी हा खेळ रंगू दे, ओढ लागली मला, यमुना जळी हा खेळ रंगू दे, ओढ लागली मला, सख्या रे आले तुझ्या घरा. वा. तर पौर्णिमा ही पृथ्वीवरच्या सर्वच प्राण्यांच्या आयुष्यात महत्वाची तीथ आहे. जीवांमध्ये चमत्कार घडवणारी आहे. प्राणी, पक्षी, माणूस आणि वृक्षवल्ली पौर्णिमेचा परिणाम दाखवतात. आपल्याकडं प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं महत्व आहे. तेव्हा चंद्रप्रेमामुळं पौर्णिमेच्या दिवशी तो दिवस पूर्वजांनी कसा साजरा करायचा हे पण आपल्या आयुष्यात ठरवलेलं आहे. पृथ्वी व्यापणारा सागर हा पण पूर्ण चंद्राच्या प्रेमात पडल्यावर हिंदोळतो. आता या पौर्णिमेला पूर्णविराम देऊया आणि थोडंसं वेगळं. 1999 साली पुण्याच्या पत्रकार सभागृहात एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम झाला. कविवर्य वसंत बापटांच्या हस्ते बीजांकुर या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. तेव्हा तिथेच एकांकिका संग्रहाचं प्रकाशन नटवर्य श्रीकांत मोघे यांनी केलं. अध्यक्षस्थानी होते सोलापूरचे गुरुवर्य श्रीराम पुजारी. अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा उषा तांबे आता सर्वांच्या परिचयाच्या झालेल्या आहेत. त्या सध्याच मोदीजींबरोबर दिल्लीला रंगमंचावर उपस्थित होत्या. तेव्हा त्या पुस्तक परिचय करून देण्यासाठी या सगळ्यांच्या बरोबर रंगमंचावर होत्या. यांच्याप्रमाणेच प्रतिभावंत कर्तृत्ववान लेखिका विदर्भातल्या समीक्षिका सुधाताई हेर्लेकर पण तेव्हा प्रमुख पाहुण्या होत्या. बीजांकुर काव्यसंग्रहातल्या एका कवितेबद्दलचे त्यांचे मत ऐकूया. त्या म्हणतात, गाडीची प्रतिमा घेऊन माणसाच्या जन्म मृत्यूचा अर्थ सांगणारी ही कविता अत्यंत साधी वाटते, पण ती तशी नाही. माणसं घेऊन जाणारी ही गाडी मलाही तो नेटका प्रवास देईल का? पण त्याआधी मला एक नाव आणि गाव मिळेल का? कोणी ते देईल का मला? अत्यंत व्याकुळपणे विचारलेला हा प्रश्न स्त्रीच्या दुःखाचा, वेदनेचा, व्यथेचा अंतिम कळस आहे. या संग्रहातील एक मिळेल का ही सर्वात महत्वाची कविता आहे आणि या कवितेनंच आपल्या कार्यक्रमाचा समारोप करूया. झुकझुक गाडी येते, माणसं घेऊन जाते, झुकझुक गाडी येते, माणसं घेऊन जाते, काही माणसं चढतात, काही माणसं उतरतात. गाडी वेगाने पुढे जाते, गाडी वेगाने पुढे जाते, रोज मी ते पाहते. मला नाव नाही, मला नाव नाही, मला गाव नाही, पण मला पण जायचंय, गाडीत बसायचंय. कोणी देईल का? कोणी देईल का मला एक नाव? एक मिळेल का मला गाव? मग मला रस्ता कळेल. मला गाडीतनं जायचंय, मला गाडीतनं जायचंय, मला नाव हवं, एक गाव हवं, झुकझुक गाडीत बसायला हवं. कोणी देईल का मला एक नाव आणि गाव?